क्रिटिकल केअर मेडिसिन्स यांना एक वेगळ्या पद्धतीने कॅटर करण्याची मार्केटमध्ये आणि त्या विजननी आम्ही तापडिया लाईफ सायन्सेस सुरुवात केली. या 17-18 वर्षामध्ये तापडिया लाईफ सायन्सेस आणि माझ्या टीमने आम्ही वेळोवेळी ते इव्हॉल्व करत गेलो. इव्होल्युशन इन द सेन्स ऑफ वी आर द फर्स्ट वन इन पुणे टू स्टार्ट हॉस्पिटल डिलिव्हरीज विथ द डेटॉल वॉटर. We assure our medicines are delivered in cold chain चे जे काही प्रोडक्ट असतील they are delivered in 2 to 8 डिग्री सेल्सिअस. या जागेत आम्ही आता 17-18 वर्षानंतर आम्ही नवीन जागेत इथे स्थलांतर झालेलो आहे. त्या शॉर्ट पिरियडमध्ये मी 17-18 वर्षाला शॉर्ट पिरियडच म्हणेल, कारण टेक्निकली जितकं ॲडव्हान्समेंट इथे केल्या गेलेलं ते म्हणजे ह्या स्पॅनमध्ये करणं एक खरंच अचिव्हमेंट आहे माझ्या टीमची, माझ्या पार्टनर्सची आणि ऑफकोर्स नारायण सेठ, बाळू सेठ यांनी दिलेल्या आशीर्वादांची. त्यांनी दरवेळेस पुढे जाण्यासाठी जो आग्रह धरलेला आहे आणि कुठेही त्या बाबतीत कुठेही त्यांनी जितकी लिबर्टी त्यांनी आम्हाला दिली काम करण्यासाठी त्याच्यातनं हे सगळं आलेलं आहे. ह्या नवीन जागेमध्ये काही गोष्टी जे एलिमेंट्स ॲड केलेले आहेत, लुक अँड फील हे तर झालंच, पण टेक्निकल ॲडव्हान्समध्ये म्हणता येईल की इनवर्टमध्ये जे मशीन लावलेलं आहे कंटिन्युअस मोशन लिफ्टर, दॅट इज फर्स्ट टाइम इन इंडिया फार्मा डिस्ट्रीब्युशन. इनवर्ड आणि आउटवर्ड हे दोन्ही कम्प्लिटली सेपरेटेड एरिया आहेत. या फॅसिलिटीमध्ये मोस्ट ऑफ गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या GSDP गाईडलाईन्स यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही करण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. वरचा ॲम्बिएंट एरिया ज्याला आपण नॉर्मल रूम स्टोरेज कंडिशन मेडिसिन म्हणतो ते आपण आम्ही 15 ते 25 डिग्रीमध्ये मेंटेन करतो, पण नुसतं मेंटेन करत नाही आहे AC लावून, तर दॅट एरिया इज ऑल्सो कॅलिब्रेटेड अँड सर्टिफाईड. आमची कोल्ड रूम जी आहे ज्याच्यामध्ये 2 ते 8 डिग्रीची औषधं मेंटेन केली जातात, ठेवली जातात आणि पोचवली जातात, ती पण आमची कॅलिब्रेटेड आणि सर्टिफाईड आहे. मल्टीनॅशनल कंपनी आहे त्यांच्याकडनं त्याचं सर्टिफिकेशन आम्ही करून घेतलेलं आहे. याच्या सगळ्या करण्याचा मागचा उद्देश, हे सगळं काही गरजेचं, हे मशीन, कन्व्हेअर बेल्ट हे काय मला बाध्य नाही आहे करणं, पण हे सगळे प्रॉडक्ट आम्ही डिलिव्हर करताना राईट वेळेत राईट जागी लवकरात लवकर आम्ही पोहोचलं पाहिजे. सेफरित्या माणसांचं जे मेडिसिन हँडलिंग मिनिमम झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे केलेलं आहे. हा त्याच्या मागचा आहे. सध्या आपण किती हॉस्पिटलला आपलं सप्लाय